रत्नागिरी में पार्टी टूटने की अटकलों के बीच शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के वरिष्ठ नेता भास्कर राव जाधव का बड़ा बयान सामने आया है। कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए उन्होंने कहा है कि जो घटना होने वाली है वे होकर रहेगी, लेकिन उसके लिए संगठन को कार्यक्रम, निर्णय और स्पष्ट भूमिका तय करनी होगी। उन्होंने कार्यकर्ताओं से सजग और तैयार रहने की अपील भी की है। भास्कर जाधव ने पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को संबोधित करते हुए कहा कि उद्धव साहेब, डरो मत, चिंता मत करो। पार्टी टूटने की चर्चा पर उन्होंने कहा है कि पिछले 1.5 साल से अफवाहों का माहौल बनाया जा रहा है। उन्होंने आरोप लगाया कि विचारधारा नहीं बल्कि दबाव और परेशानियों से बचने के लिए दल बदल हो रहा है। जाधव ने दल बदल विरोधी कानून पर भी सवाल उठाए और राजनीतिक दलों को तोड़ने की प्रवृत्ति पर चिंता जताई। संदर्भातलं मी बोलतोय, पक्ष फुटतायत, ते का फुटतायत ते मी तुम्हाला सांगितलं। अरे पक्ष फोडणाऱ्यांना थोडी जनाची नाही मनाची तरी असली पाहिजे ना, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। या देशामध्ये 70 वर्ष काँग्रेसने काय केलं म्हणून हे प्रश्न विचारणारे लोक यांच्या पक्षाला असं काही काँग्रेसने तोडण्या फोडण्याचं काम नाही केलं। काँग्रेसमध्ये पक्षांतर झाली नाही का, तर झाली, पण ती पक्षांतर होत असताना छोटे मोठे पक्ष संपवूनच टाकायचे आहेत आम्हाला, आणि फक्त आम्हालाच फक्त या देशामध्ये राहायचं आहे, अशा एका दुष्ट हेतून काँग्रेसने अशा पद्धतीनं कुठलाही पक्ष संपवण्याचं काम केलेलं नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून ओम बिर्लांना काय कोणी पत्र दिलं हे माझ्या दृष्टीने गौण आहे, तुमची एक हाती सत्ता असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय हे लोकशाहीला मारक आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभिप्रेत नाही। पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा पूर्णपणे पायदळी तुडवून टाकलेला आहे। मला तर वाटतं, माझं आव्हान आहे की या सरकारला की हा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा तुम्ही संपवूनच टाका, हा कायदाच रद्द करून टाका, मगच खरी देशामध्ये मजा येईल। कोण कुठे जातोय आणि कोण कुठे जातोय हे कळेल। आणि म्हणून आपल्याला हा मी मोठा नाही तर देश मोठा आहे हे फक्त तोंडानं बोलून चालणार नाही। तोंडानं फक्त राष्ट्र प्रथम, तुमच्या ह्या अशा कृतीनं, तुमच्या ह्या अशा निर्णयानं राष्ट्र टिकणार आहे का, राष्ट्र प्रथम राहणार आहे का? तुमचा पक्ष फक्त प्रथम, पण तो पक्ष सुद्धा राष्ट्र जर असेल तर तो पक्ष टिकेल, नाही तर टिकणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। पक्ष असं आहे की गेली 1.5-2 वर्ष सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटणार। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार, ते अन्य कुठल्या तरी पक्षात सामील होणार, अशा प्रकारची सातत्यानं अफवांची राळ ही गेले 1.5 वर्ष त्या ठिकाणी उठवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। सांगतो की शेवटी जे घडत आहे, जे घडणार आहे ते घडणारच आहे, त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये, एवढंच फक्त आजच्या खेपेला मी सांगेन। शेवटी ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील, पण हे दिवस निघून जाण्याकरता म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल। आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत, जो होने वाला है वो होने ही वाला है, जो हो रहा है वो हो ही रहेगा, और जो होने वाला रहेगा वो भी होता रहेगा, चिंता मत करो।